नमस्कार, मी विशाल सर. आपल्या विशाल सर इंग्लिश स्पोकन या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण दिलेला प्रतिसाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळे आज माझे 600 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत. त्यामुळे हे सगळं श्रेय मी तुमचं मानतो. म्हणजे हे सगळं श्रेय आपल्या सर्वांचं आहे. विशेषतः मराठवाडा, महाराष्ट्र आणि जिथे कुठे मराठी भाषिक आहेत आणि ज्यांना ही भाषा शिकायची आहे इंग्लिश आणि मनामध्ये भीती आहे, ती भीती दूर करण्यासाठी मी माझे प्रयत्न पणाला लावत आहे. तुम्हीही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पहा, घरच्या घरी बसल्या बसल्या ठिकाणी जिथं कुठे आहात तिथून ही भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. कारण ज्याची आहे इंग्लिशवर कमांड त्याला जगामध्ये आहे डिमांड. तर चला आपण हे स्किल शिकूया विशाल सर सोबत. तर पहा, मी तुम्हाला आज अगदी छोट्या 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. स्किप न करता व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐका, समजून घ्या आणि बोलायला सुरुवात करा. कारण इथं नाही भूकंपट्टी आणि इथं कुठलंही पाठांतर न करता मी तुम्हाला सरळ चांगल्या पद्धतीने इंग्लिश कशा पद्धतीने बोलायची हे शिकवत असतो. तर पहा, एम आणि इज म्हणजे आहे किंवा आहे. तर याचा उपयोग आपल्याला पब्लिक स्पीकिंग मध्ये कसा करता येतो. तर एम आणि इज हे काय करते, आपल्याला इन्फॉर्मेशन देते, माहिती, पोझिशन, स्थिती याविषयी आपल्याला एकंदरीतरित्या समोरच्याकडून माहिती किंवा इतरांकडून ही माहिती मिळते. तर पहा, आय सोबत एम वापरायचं म्हणजेच आय एम. मग आय एम म्हणजे काय, मी आहे. तुझ्या लक्षात आलं. आता तुला म्हणायचं झालं मी विद्यार्थी आहे तर काय म्हणशील, आय एम स्टुडंट. तुला म्हणायचं झालं मी शौर्य आहे, आय एम शौर्य. व्हेरी गुड. म्हणजेच तू काय करणार, तुझी माहिती देणार. आता तू आनंदी आहेस तर तू काय म्हणशील, आय एम हॅपी. हा. तू दुःखी असलास तर, आय एम सॅड. आणि तू हुशार असलास तर, आय एम इंटेलिजंट. हा. आणि बघ, इन म्हणजे बंद ठिकाण किंवा मोठं शहर. आता तू समजा नागपूर मध्ये आहेस तर तू काय म्हणशील, आय एम इन नागपूर. बरोबर. आणि ऍट म्हणजे छोटं स्थळ, राईट. आपण मार्केट वगैरे, एअरपोर्ट वगैरे म्हणतो. तसं समजा तू बस स्टँडला आहेस तर तू काय म्हणशील, आय एम ॲट बस स्टँड. व्हेरी गुड. तर पहा, शौर्य सुद्धा बोलायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण कोण कुठं आहे ते सांगायचे. तुला जर म्हणायचं झालं मी घराकडे आहे तर तू काय म्हणशील, आय एम नियर टू होम. हा, घराच्या जवळ. तुम्हाला म्हणायचं झालं की मी वर्गामध्ये आहे, इन, तर कसं, आय एम इन क्लास. व्हेरी गुड. तर पहा, आता ही, शी आणि इट आणि सिंग्युलर नेम त्याच्यासोबत इज घ्यायचं. ही इज म्हणजे तो आहे, राईट. आता तुला म्हणायचं झालं की ही इज म्हणजे तो आहे. तुला म्हणायचं झालं की तो माझा मित्र आहे, ही इज माय फ्रेंड. हा. तुम्हाला म्हणायचं झालं की तो त्याचा मित्र आहे, ही इज हिज फ्रेंड. हा. तुला म्हणायचं झालं की ती त्याची मैत्रीण आहे, ही इज हर फ्रेंड. हा. बरं, हा, तिची मैत्रीण आहे. व्हेरी गुड. मग आपल्याला अशा पद्धतीने वाक्य बोलता येतात छान पद्धतीने. तर आपल्याला पुढे काय करायचंय, हे तर शिकायचंय, पण याच्या बरोबरच आपल्याला हॅज सुद्धा करायला पाहिजे. तर पहा, हॅज म्हणजे काय, ला, जवळ, कडे, आहे. म्हणजे स्वतःची मालकी, पोझिशन सांगण्यासाठी होतंय, ओनरशिप. तर आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम जे असलं त्याच्यासोबत आपण काय घ्यायचं, हॅज घ्यायचं. आता तुझ्या लक्षात आलं की हा, ही, शी, इट आणि विराट याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचंय, हॅज घ्यायचंय. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग आता तुला म्हणायचं झालं की त्याच्याकडे, राईट, त्याच्याकडे कार आहे. ही हॅज अ कार. हा. तिचे लांब केस आहे. शी हॅज लॉंग हेअर. व्हेरी गुड, राईट. तुला म्हणायचं झालं की विराटकडे बॅट आहे. विराट हॅज अ बॅट.
हा, तुला म्हणायचं झालं की माझ्या पप्पाकडे निळा पेन आहे. My father has a blue pen. तुला म्हणायचं झालं की त्याच्या वडिलांकडे नवीन कार आहे. His father has a new car. तुला म्हणायचं झालं की तिच्या वडिलांकडे जुना लॅपटॉप आहे. Her father has a old laptop. हा, तुला म्हणायचं झालं की विराटच्या पप्पाकडे नवीन टी शर्ट आहे. Virat's father has a new T-shirt. ओके, कळलं तुला? हो. तर आपल्याला काय करायची आता, एक छोटीशी स्टोरी क्रिएट करायची अगदी 2 मिनिटांमध्ये. तयार आहेस? हो. तर पहा, तुला म्हणायचंय की मी शौर्य आहे. कसं म्हणशील? I am Shaurya. तुला म्हणायचे की माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे. My father is government servant. हा, तुला म्हणायचं झालं की माझी आई गृहिणी आहे, हाऊसवाईफ. My mother is housewife. हा, तुला म्हणायचं झालं की माझ्या वडिलांकडे 1 BHK आहे. My father has 1 BHK flat. हा, तुला म्हणायचं झालं की माझ्या वडिलांकडे राईट 2 इंग्लिशचे बुक आहेत. My father has 2 English books. तुला म्हणायचं झालं की तिच्याकडे राईट 2 नोटबुक आहेत. She has 2 notebooks. हा, राईट राईट शी हॅज 2 Notebooks. तुला म्हणायचं झालं की तिच्या नोटबुक नवीन आहेत. Her notebook is new. हा, राईट. Oh. तर अशा पद्धतीने आपल्याला इंग्लिश बोलता येते अगदी कमी वेळामध्ये छान पद्धतीने. तर मनावरचा ताण कमी करा आणि इंग्लिश बोलण्यास शिका. नक्कीच तुम्ही इंग्लिश बोला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.